राजकीय विरोधक म्हणून जाऊ द्या, परंतु जर हा दूध संघ या संचालक मंडळाने ताब्यात घेतला नसता तर याला कुलूप लावण्याची वेळ आली असती. कारण की या दूध संघात घरच्या डिझेल, गाड्या, टायर पासून सगळे खर्च, कर्मचारी हे चालायचं ही वस्तुस्थिती आहे. या दूध संघात आल्यानंतर गिरीश भाऊ तुम्ही जो विश्वास ठेवला, या दूध संघाचं ना कधी मी डिझेल घेतलं, ना गाडी घेतली, ना कर्मचारी घेतले, एक माणूस तुम्ही कोणी सांगणार नाही की या गैरव्यवस्थापनामध्ये आपण भाग घेतला. आणि त्याचंच फलित म्हणून आज दूध संघाला हा जो नफा झालेला आहे, हा नफा माझ्या मते 1 वर्षामध्ये 9 कोटी रुपयाचा नफा, आणि ज्या नफ्यातून आपण जो 9,60,00,000 रुपयाचा हा आपण भाऊ म्हणजे एवढा मोठा नफ्यातून मागचा लॉस वजा केला, तर आपल्याला या वर्षाला ऑडिटला अ वर्ग मिळाला. आणि याचंच फलित म्हणून मी गिरीश भाऊंच्या समक्ष सांगतो, 70 पैसे हा तुम्हाला सगळ्यांना बोनस देत असताना प्रत्येकाला आपण 70 पैसे प्रति लिटर देत आहोत. याच सोबत 8% डिव्हिडंड जी आपले पैसे होते 8% 1,68,00,000 रुपये जे तुमचे जमा होते त्याच्यावर आपण 8% देतो होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.